मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सभा घेण्यासाठी चढाओढ दिसली। 11, 12 आणि 13 जानेवारीला ठाकरेंची सेना, मनसे आणि शिंदे सेनेकडून मैदानासाठी पालिकेकडे अर्ज। पुण्यात भाजपच्या 40 माजी नगरसेवकांचा पत्ता कट होणार। प्रभाग रचना, आरक्षण आणि अकार्यक्षमतेचा माजी नगरसेवकांना फटका। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेच्या माजी नगरसेवकांचा राजीनामा, ठाकरेंच्या माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश। नागपूर महानगरपालिका निवडणुकीबाबत काँग्रेसचे मुंबईमध्ये खलबतं। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि विकास ठाकरे यांच्यामध्ये बैठक। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून रणजित कांबळे यांची नियुक्ती। पुणे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती। आमदार बापू पठारे, वंदना चव्हाण, प्रशांत जगताप, अंकुश काकडे हे इच्छुक उमेदवारांच्या घेणार मुलाखती। वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये हितेंद्र ठाकूर यांना महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी हालचाली। हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळाची युती संदर्भात सकारात्मक चर्चा। बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये खिंडार। प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। धुळे पालिकेसाठी भाजपचा 55+ नारा। धुळे पालिकेमध्ये भाजपचा विजय निश्चित। आमदारांचा विश्वास, अनुप अग्रवाल यांनी इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास। मीरा भाईंदर महापालिकेच्या अंतिम मतदार यादीमध्ये घोळ, पाली, डोंगरी, तारोडी भागातील मतदारांची नावं घरापासून तब्बल 10 किलोमीटर दूर। जेसल पार्क या प्रभागात निवडणुकीसाठी 2024च्या मतदार याद्यांचा करण्यात आला वापर। यानंतर पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर। मुंबई एकूण 1,03,00,000 मतदार, तर त्यापैकी 53% पुरुष मतदार, 47% स्त्री मतदार। मुंबई शहरामध्ये आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यास सुरुवात। महापालिकेने नियमबाह्य आणि अनधिकृतरित्या लावलेले बॅनर हटवले। तब्बल 2103 फलक पालिकेने हटवले। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवार यांची मंत्रालयामध्ये घेणार भेट। नाशिक जिल्हा न्यायालयाकडून कोकाटेंवरील शिक्षा कायम। अजित पवार कोकाटेंबाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष। रुपाली चाकणकरांनी दिल्लीमध्ये सुनील तटकरेंसह नितीन गडकरींची भेट घेतली। नवले पुलावरील अपघातांची मालिका, वाहतूक कोंडी, नागरिकांचे होणारे बळी आणि सुरक्षिततेचा प्रश्न हे सर्व काही मांडलं। तर गडकरी यांनी तात्काळ आता अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून एलिव्हेटेड ब्रिजच्या प्रस्तावाला मंजुरीही दिली। जिशान सिद्दीकी यांनी वाढीव सुरक्षा देण्याच्या मागणीवर 10 दिवसांमध्ये निर्णय घ्या। मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। ऑगस्टपासून जिशान सिद्दीकी यांना खंडणीसाठी धमकीचे फोन येत आहेत। कराडच्या टोळीकडून धोका असल्याचा फोन संतोष देशमुख यांनी मुलगी वैभवीला केलेला। अशा संघटित गुन्हेगारांची टोळी चालवणाऱ्या वाल्मिक कराडला जामीन देऊ नये, सरकारी वकिलांची मागणी। वाल्मिक कराडच्या जामिनावरती आज पुन्हा एकदा सुनावणी। गोव्यातील नाईट क्लब अग्निकांड प्रकरण, आरोपी सौरभ आणि गौरव लुथराला पटियाला हाऊस कोर्टाकडून 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर। तर कोर्टाच्या आदेशानंतर गोवा पोलीस दोघांनाही घेऊन गोव्याला जाणार। भविष्य निर्वाह निधीमधील रक्कम एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांची ही माहिती। धुळे पालिकेसाठी 74 जागांवर काँग्रेस उमेदवार उभे करणार। शहर अध्यक्ष साबिर शेख यांची भूमिका, वरिष्ठांचा आदेश आल्यास महाविकास आघाडीसोबत राहू, साबिर शेख यांची ही माहिती। बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मध्य पश्चिम रेल्वे मार्गावरती नवीन वर्षामध्ये आता वाढीव अशा एसी लोकल, तर पश्चिम रेल्वेच्या ताफ्यामध्ये नवीन लोकल दाखल। लवकरच मध्य रेल्वेला देखील एक एसी लोकल आता मिळणार। जानेवारीमध्ये प्रत्येकी 10 ते 12 एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जाणार। लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसचा ताण असलेल्या मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना। कल्याण, ठाणे ते परळ स्थानकांदरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव। एल्फिस्टन ब्रिजच्या रेल्वे मार्गावरील पुलाचा सांगाडा काढण्याचं काम पुढील आठवड्यात होणार सुरू। सांगाडा काढण्यासाठी प्रत्येकी 2 तासांचं 19 रात्रकालीन ब्लॉक घेतली जाईल। रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अंतिम वेळापत्रक समोर येईल। मुंबई महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांची माहिती अचूक ठेवली जाणार। संख्येचं व्यवस्थापन करणारी प्रणाली महापालिकेकडून विकसित केली जाईल। मुंबईमध्ये लवकरच नागरिकांना आरोग्याशी संबंधित माहिती अधिक सुलभपणे मिळेल। महानगरपालिकेचं डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल। आरोग्य सुविधेसाठी हेल्थ चॅटबॉटची सुविधा मिळेल। पदव्युत्तर अर्ज भरण्यास सुरुवात। एनटीए आणि सीयूईटी पीजी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 14 डिसेंबरपासून सुरू। विद्यार्थ्यांना 14 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येईल। अर्जात 18 ते 20 जानेवारीपर्यंत दुरुस्ती करण्यात येईल। कल्याणमध्ये भर रस्त्यामध्ये मद्यपींचा धिंगाणा। मद्यपींच्या धिंगाण्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प। दुकानाचीही मद्यपींकडून तोडफोड थांबवण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना केली मारहाण।
मुंबईकरांना आपल्या तक्रारी समस्या आता पोलिसांसमोर थेट मांडता येणार। मंगळवारी दुपारी 3:30 पोलिसांना भेटता येईल। भेटीसाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज पडणार नाही।